मंगलदिनी पावन असा आजचा हा दिवस. आजच्या अशा या पावन दिने आपण सर्व सत्वांप्रती मंगल कामना, मंगल मैत्री सद्भावना अर्पण करीत या दिवसाला आपल्याला साजरं करायचं आहे. बघा, या सद्धम्माच्या आचारसंहितेनुसार आपण प्रत्येक कार्यक्रम, कोणताही कार्यक्रम असो, हा त्रिसरण आणि पंचशिलाच्या या खुद्दक पाठ मधल्या या गाथांमधून आपण याची सुरुवात करत असतो. तर त्रिसरण आणि पंचशील घेण्यासाठी सर्वांनी सज्ज व्हायचं आहे, सजग व्हायचं आहे आणि सचेतन मनाने आपण या त्रिसरण पंचशिलाला ग्रहण करायचं आहे. फक्त माग म्हणून तुम्हाला याच्यातून काहीही लाभ मिळणार नाही. त्या त्रिसरण पंचशिलाला तुम्हाला जाणावं सुद्धा लागणार आहे. बघा, त्रिसरण सर्वात अगोदर त्रिरत्न वंदन होईल, तदनंतर क्षमा याचना होईल, तदनंतर पंचशील याचना होईल आणि मग त्रिसरण आणि पंचशील तुम्हाला प्रदान केल्या जाईल. ज्यांचं उपवास असेल आज, त्यांनी पंचशील गाथा, पंचशिलाची याचना म्हणायची नाही. हर सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवंत अभिवादे. वंदन करायचं. अभिवादे म्हटलं की लगेच वंदन करायचं. स्वाखातो भगवता धम्म नमसामि सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघ नमामि. ओकास वंदामि भन्ते वारतेन मयं कर्ता सब अपराध क्षमतु मे भन्ते. द्वितीयम्पि ओकास वन्दामि भन्ते वारतेन मयं कर्ता सब अपराध क्षमतु मे भन्ते. तृतीयम्पि ओकास वन्दामि भन्ते वारतेन मयं कर्ता सब अपराध क्षमतु मे भन्ते. ओकास अहं भन्ते त्रिसरणेन सह पंचशील धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं तीर्थमि भन्ते. द्वितीयम्पि अहं भन्ते त्रिसरणेन सह पंचशील धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं तीर्थमि भन्ते. तृतीयम्पि अहं भन्ते त्रिसरणेन सह पंचशील धम्मं याचामि
अनुगहं कृत्वा शीलं देशमिभन्ते यदहं वदामि तं वदेत। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि त्रिशरणागमनं निष्ठिता पानातिपाता वीरमणि सिक्खापदं समादयामि अदिन्नदाना वीरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिच्छाचारा वीरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वीरमणि सिक्खापदं समादयामि शूरामेरयमज्जपमादठाना वीरमणि सिक्खापदं समादयामि इमं ते शरणेन सह पञ्चशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कृत्वा अपमादेतन शीलसम्पादेत साधु 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 अरहं बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि अहं वन्दामि सर्वदा। माइक से हेलो
देवांचे आणि मनुष्यांचे शास्ता, महाकारुणिक, लोकगुरु, शाक्यसिंह, नरसिंह असे तथागत गौतम बुद्ध, तथागत गौतम बुद्धांनी स्वाख्यात केलेला असा सद्धम्म आणि या सद्धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय असा आर्य श्रावक संघ प्रथमतः या तीनही रत्नांना पंचांग प्रणाम. बुद्ध, धम्म आणि संघ या तीन रत्नांची तुम्हा आम्हाला ओळख निर्माण करून देणारे या भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बाबासाहेबांच्या समग्र धम्मक्रांतीस शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहून आज ज्यांचा विजयाचा दिवस आपण साजरा करत आहोत असे सम्राट अशोक, देवानाम प्रिय, देवांचे प्रिय असे सम्राट अशोक, या सम्राट अशोकांच्या सुद्धा धम्मक्रांतीला शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहून सर्वांप्रती मंगलकामना, सद्भावना, मंगलमैत्री, शुभाशीष व्यक्त करतो आणि सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. नवरात्र झाली ना? झाली ना? शुभेच्छा द्यायला नको का? दांडिया खेळायला कोण कोण गेलं बरं? खरं खरं सांगा. दांडिया खेळायला कोण कोण गेलं? तुम्ही गेले नाही? तुम्ही नाही गेले का बरं? बघा, आज अशोक विजयादशमी आपण साजरी करत आहोत. त्यालाच दसरा हा शब्दप्रयोग आपण नेहमी करत असतो. मुळात या आपल्या बऱ्याचशा कॅलेंडरमध्ये आपण बघतो, काही ठिकाणी लिहिलंय धम्मचक्र प्रवर्तन, धम्मचक्र अनुप्रवर्तन, आणि हा वाद बऱ्याच वर्षापासून सुरू आहे. कोणी म्हणतं धम्मचक्र अनुप्रवर्तन केलं, कोणी म्हणतं धम्मचक्र प्रवर्तन केलं, कोणी म्हणतं धम्मदीक्षा दिली, कोणी म्हणतं धर्मांतर केलं. हा वाद आपण खूप वर्षापासून घालत आलेलो आणि तो वाद आपला बाह्य लोकांसोबत नाही, तो वाद कोणासोबत आहे? आपला आपल्याशीच आहे. आपलेच लोक आपल्यासोबत काय करत आहेत? हा वाद घालत आहेत. त्या वादाला मूळ म्हणजे कारण शेंडा नबूड काहीच नाही. मुळात तुम्हाला ही बाब उत्तमरित्या समजून आलेली नाही, हे महत्वाचं. कारण ज्या दिवशी वर्षावासाची सुरुवात होते, कोणता दिवस आहे तो? वर्षावासाला सुरुवात होते. मी कधी आलो इथे? आषाढ पौर्णिमेला. आषाढ मासो. आषाढ पौर्णिमेला तथागत भगवान बुद्धांनी काय केले बरं? सांगता येईल? आषाढ पौर्णिमेला तथागत भगवान बुद्धांनी काय केलं? धम्मचक्र पवत्तित केलं. काय केलंय? धम्मचक्र पवत्तित केलंय. ज्ञान कधी प्राप्त झालं? भगवान बुद्धांना ज्ञान कधी प्राप्त झालं? कोणती पौर्णिमा? कोणती पौर्णिमा? वैशाखी पौर्णिमेला. वैशाखी पौर्णिमेला सिद्धार्थाला सिद्धार्थाला काय झालं? ज्ञान प्राप्त झालं. म्हणजे सिद्धार्थ कोण झाले? भगवान बुद्ध झाले. त्याशी अवगत झाले. त्यांनी वाण नष्ट केले, वाण भग्न केले. भग म्हणजे काय? भग्न करणे. वाण म्हणजे काय?
वाण म्हणजे काय? जे संस्कार आहे, रूप अरूप, भव विभव, ह्याच्या तृष्णा आहे. काम तृष्णा, भव तृष्णा, विभव तृष्णा, याला एक प्रकारे वाण म्हटले जाते. या वाणांना काय केले त्यांनी? भग्न केले. म्हणजे असे कोण आहेत ते? भगवान. कोण आहेत ते? भगवान. भगवत म्हणायचे, भगवत. भगवान बुद्धांना म्हणा काय म्हणायचे? भगवत. परंतु आज भगवान कोणाला म्हटले जातं? कोणाला? आज भगवान कोणाचं नाव आहे? आमच्या गावचा भगवान आहे, पुढ्या खाते दारू पिते, काय नाव? भगवान. भगवान या शब्दाचा अर्थ सुद्धा आम्हाला लक्षात नाही. म्हणून बघा, आषाढ वैशाख पौर्णिमेला भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्त झालं, संबोधी ज्ञानाचा साक्षात्कार झाला. संबोधी ज्ञानाचा साक्षात्कार झाला म्हणजे काय झालं? 4 आर्य सत्य त्यांना समजली, उमजली. 4 आर्य सत्यांचा त्यांना साक्षात्कार झाला. आणि 4 आर्य सत्य त्यांना ज्यावेळेस समजले, त्यानंतर त्यांनी काय विचार केला की नाही, मला हे कोणाला तरी सांगायचं आहे. महाराजांनी त्यांना विचारलं, तू अरहत झाला असता, तू जन्मातून या जन्म भवचक्रामधून तू मुक्त झाला असता, पण याचा पुरावा काय आहे? याचा पुरावा कोणाकडे आहे? त्यावेळेस भगवान बुद्धाने पुरावा म्हणून काय केलं? काय केलं माहिती? पुरावा म्हणून भगवान बुद्धाने जमिनीला स्पर्श केला. म्हणून भगवान बुद्धाची एक मुद्रा आपल्याला जमिनीला अशी हात टेकलेला आहे आणि असा ध्यानस्थ आहे, ती मुद्रा आपल्याला बघायला मिळते. या मुद्रांचा सुद्धा अभ्यास करावा लागणार आहे आपल्याला. ह्या मुद्रेचा अर्थ काय होतो, त्या मुद्रेचा अभ्यास करावा लागणार आहे. त्यावेळेस तुम्हाला धम्माच्या मूलभूत बाबी आपोआप कळत चालतील. तर भगवान बुद्ध आषाढ पौर्णिमेला त्या पंचवकीय भिक्षूंना मिळाले, त्यांची भेट झाली. भेट झाल्याच्या नंतर भगवान बुद्धांनी तिथं धम्मचक्र प्रवर्तन केलं. पहिलं धम्मचक्र प्रवर्तन. आता संयुक्त निकाय जर तुम्ही हाताळला, या संयुक्त निकायामध्ये जो काही गाथा कथा आपल्याला सापडतात, धम्मट्ट गाथा आहे आणि उपदेश सुद्धा आहेत. या सुत्तांमध्ये, या गाथांमध्ये तुम्हाला या बाबीची उकल होते. बघा, धम्मचक्र प्रवर्तित फक्त आणि फक्त सम्यक संबोधच करू शकतात. धम्मचक्र प्रवर्तित हे फक्त आणि फक्त कोण करू शकताय? कोण करू शकतात? सम्यक संबोधच करू शकतात. आणि धम्मचक्र अनुप्रवर्तित हे फक्त भगवान बुद्धांचे अग्रशावक असलेले 2 व्यक्ती. कोण आहेत ते? सारिपुत्त आणि महामोगलायन. सारिपुत्त आणि महामोगलायन हे जे 2 सेनापती होते. कशाचे सेनापती होते? धम्माचे सेनापती होते. भगवान बुद्धाने जो धम्म दिलेला आहे, या धम्माला जशाच तसं, त्याच आवाजात, त्याच ट्युनिंग मध्ये आणि त्याच पद्धतीमध्ये, ज्याला आपण म्हणतो ना कॉपी, या कॉपी पद्धतीने ही 2 जण उत्तम प्रकारे तो धम्म सांगू शकत होते. कोण? सारिपुत्त आणि महामोगलायन. म्हणून अनु शब्द लागतो त्यांच्यासमोर. हे धम्मचक्र अनुप्रवर्तित कोण करू शकत होतं? सारिपुत्त आणि महामोगलायन. यांच्या व्यतिरिक्त, सम्यक संबोधाच्या व्यतिरिक्त असा कोणीच नाही की जो धम्मचक्र प्रवर्तित करू शकेल. आणि
अनिरुद्ध महामुद्रा यांच्याशिवाय दुसरा कोणीच नाही की जो धम्मचक्र अनुप्रवर्तित करू शकेल. बर, आता इथं बसलेल्या सर्वांना माहिती हा वाद बऱ्याच दिवसाचा आहे. धम्मचक्र या धम्मचक्रामध्ये आरे किती आहेत बरं? किती आले? 24 आले. या 24 आऱ्यांची नावं तरी सांगता येतील का हो तुम्हाला? या 24 आऱ्यांची नावं तरी तुम्हाला स्पष्ट करता येतात का? मग तुम्ही कशावरून वाद घालत बसता? आपण त्या धम्मचक्राला समजूनच घेतलेला नाही. त्या धम्मचक्राचा आम्ही अभ्यासच केलेला नाही. हेतुपच्चय काय, आरंभनपच्चय काय, अधिपतीपच्चय काय, अनंतरपच्चय काय, समांतरपच्चय काय, प्रत्येक आरीचं एक नाव, एका नावाचा प्रत्येक इतिहास, त्या इतिहासाचा पुन्हा त्याची कारण काय, पच्चय म्हणजे कारण, हेतूचं कारण, हेतुपच्चय म्हणजे हेतूचं कारण काय, आलंबनपच्चय म्हणजे आलंबन काय, आलंबनाचं कारण काय. या प्रत्येक बाबीला, या प्रत्येक आरीला आम्ही कधी समजून घेतलं नाही, त्याचा आम्ही कधी अभ्यास केला नाही. आता थोड्या वेळापूर्वी मी तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या, घेतल्या ना तुम्ही? अवघ्या हा सण आपलाच आहे, हा सण आपलाच आहे. 1927 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, उद्धव ठाकरेचे बाबा आणि बाळासाहेब ठाकरेंचे वडील कोण, प्रबोधनकार ठाकरे आणि बोले, हे तिघ जण, या तिघा जणांनी मिळून 1927 साली नवरात्री या सणाची सुरुवात केलेली आहे. माहिती आहे कोणाला? माहिती आहे? नवरात्रीची सुरुवात बाबासाहेबांनी केलेली आहे. बाबासाहेबांनी पहिल्या नवरात्री उत्सवातली पहिली जी सुरुवात, पहिला जो नवरात्री उत्सव मुंबईला लागला, त्याच्यात अध्यक्षीय भाषण बाबासाहेब आंबेडकरांचं होतं. माहिती आहे कोणाला? नवरात्र तुम्हाला कोणी मिळवून दिली? बाबासाहेबांमुळे ती नवरात्र मिळाली. 1927च्या कालावधीमध्ये, त्या काळात या ब्राह्मण मातेने देवांना सुद्धा वाटलं होतं, त्या देवांच्या याच्यामध्ये गणपतीला तुम्ही अस्पृश्य लोक गणपतीची आराधना करू शकत नव्हते, शंकर पार्वतीची आराधना करू शकत नव्हते, विष्णूची आराधना करू शकत नव्हते. म्हणजे यांनी देवांमध्ये सुद्धा भेद घातला त्या काळी. आपले देव कोणते होते? खंडोबा, म्हसोबा, मर्रियाई, अजून कोणतं? तुमची कोणती इथं? हा, घाटन देवी. आपले बी देवाचे नाव एवढे स्टँडर्ड. आपल्या महारांच्या वाट्याला आलेली, SC ST OBCच्या वाट्याला आलेली जी देव आहेत, या देवांचा कधी अभ्यास करा. या देवांचा तुम्ही अभ्यास कराल ना, त्यावेळेस तुम्हाला लक्षात येतं की आपले देव कोणते? उकरड्यावरचे. आपले देव कोणते? उकरड्यावरचे. त्यांचे देव कोणते? स्टँडर्ड. श्री कृष्ण, गणपती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्यांच्या पत्रामध्ये 1920 ते 1927 कालावधीची बाबासाहेबांची पत्र वाचा. बाबासाहेबांनी जी पत्र लिहिलेली, त्या पत्रांवर बाबासाहेबांनी जय भवानी हा शब्द लिहिलेला आहे. आपण कसं जय भीम, नमस्कार हे असं वापरतो, तसं बाबासाहेब त्यावेळेस काय वापरायचे? जय भवानी. त्याच्यावर सुद्धा वाद घालतात. काय? तर बाबासाहेबांचं आराध्य दैवत भवानी माता होती. बाबासाहेबांच्या कुलदैविता भवानी माता होती. अरे चुकीचा इतिहास आहे, चुकीचा इतिहास आपल्यापर्यंत पोहोचवला गेलेला आहे, चुकीच्या बाबी आपल्यापर्यंत सांगितल्या गेलेल्या आहेत. बाबासाहेब एवढे विद्वान होते. बाबासाहेबांनी जय भवानी शब्द लावण्यामागं बाबासाहेबांचा काय मुद्दा विचार होता की हा भारत, हा जम्बूद्वीप पहिले मातृसत्ताक होता. भगवान बुद्धांच्या काळापासून हा कसा आलाय?
मातृसत्ताक आलेला आहे. म्हणून या मातृसत्ताक देशाचं प्रतीक म्हणून बाबासाहेबांनी जय भवानी हा शब्द तिथं उच्चारलेला आहे. हा इतिहास आपल्याला माहिती नाही, हा इतिहास आम्हाला पचत नाही. आता इथं बसलेल्यांनी अजून बुद्धांच्या धम्माचा अभ्यास केलाय नाही केलाय माहिती नाही, पण मी काही ग्रंथांच्या सूची सांगतो, एकदा हाताळा, वाचा. हा पक्का पुरावा देतो. मी ऋग्वेद वाचलं, यजुर्वेद वाचलं, दैवी महात्म्य वाचलं, तंत्रसार वाचलं, देवी भागवत पुराण सुद्धा चाळलं. आता ही ग्रंथ कोणाची आहेत? वैदिक धर्माची ग्रंथ आहेत. कोणती कोणती? ऋग्वेद, यजुर्वेद, दैवी महात्म्य, त्याच्यानंतर तंत्रसार, देवी भागवत पुराण. या ग्रंथांमध्ये या बाबीचा स्पष्ट उल्लेख आढळतो. आता कालची कोणती देवी होती? नवरात्रीच्या 9 देव्या राहतात ना, कालची कोणती होती? सिद्धिदात्री असं काहीतरी त्या देवीचं नाव आहे. 9वी देवी शेवटची काय? सिद्धिदात्री. ही सिद्धिदात्री, ह्या सिद्धिदात्री या शब्दाचा कधी आपण फोड केला का? सिद्धी आणि दात्री. सिद्धी हा भगवान बुद्धांना उद्देशून शब्द वापरला गेलेला आहे. कुठं? या संस्कृत मध्ये. सिद्धार्थाला सिद्ध पुरुष, ते हे सिद्धार्थ. आणि दात्री म्हणजे काय? ज्याला देणारी. सिद्धार्थाला देणारी कोण आहे? सिद्धार्थाला देणारी कोण आहे? सिद्धार्थाला जन्म देणारी कोण आहे? मग ही ती महामाया. काल जो मी तिचा सण उत्सव साजरा केला. एक नंदा म्हणून एक देवी आहे. ती नंदा नावाची देवी स्कंदा नावाच्या त्या कोणातरी त्याने बाळाला जन्म दिला. मग स्कंदावरून तिचं नाव नंदा असं काहीतरी पडतं म्हणतात ते. परंतु ती सुद्धा कोण आहे? भगवान बुद्धांचा भाऊ नंद. या नंदाची ती कोण आहे? आई. अमिता भगवान बुद्धांची बहीण. या अमिताच्या नावावरून सुद्धा या दोन काहीतरी प्रकार, 2 देवीचे पडतात. हे 2 प्रकार आहेत. अजून एक आहे, 3री का 4थ्या नंबरची देवी येते. या प्रत्येक देवीचा जर तुम्ही इतिहास वाचला, या प्रत्येक देवीचा ज्यावेळेस तुम्ही इतिहास अभ्यासता ना, तुम्हाला या गोष्टी लगेच चटकन लक्षात येतात. पण त्याच्यासाठी तुम्हाला अभ्यास कशाचा करावा लागेल? दोन्ही सुद्धा करावा लागेल. धम्माचा सुद्धा अभ्यास करावा लागेल आणि वैदिक धर्माचा सुद्धा अभ्यास करावा लागेल. कारण 1920 म्हणजे आजच्या 100 वर्षापूर्वी या देवांना कोणीही ओळखत नव्हतं. या सणांना कोणीही ओळखत नव्हतं. गणपती उत्सव नव्हता, नवरात्री उत्सव नव्हता, का कोणताच उत्सव नव्हता. आता वर्षामध्ये 4 नवरात्र येतात. तुम्हाला माहिती आहे काही? भंतेजी, तुम्ही नवरात्रवर एवढं का सांगताय? की सांगण्यामागचं कारण म्हणजे हे दुसरं तिसरं काही नसून हे आपलंच होतं. नवरात्र उत्सव हा आपलाच होता. विविध प्रदेशामध्ये त्याची सांस्कृतिक जडणघडण तिथलची बदलत गेलेली आहे. जसं पश्चिम बंगाल, या पश्चिम बंगालमध्ये दुर्गा पूजा, महिषासुराची हत्या हे लोक साजरी करत असतात.
पण तुम्हाला माहिती आहे का, आदिवासी समाजामध्ये आज सुद्धा महिषासुराची पूजा केली जाते, रावणाची पूजा केली जाते. महिषासूर एक जननायक पुस्तकाचं नाव आहे. ते पुस्तकाचे लेखक प्रमोद रंजन हे त्या पुस्तकाचे लेखक आहेत. हे पुस्तक ज्यावेळेस तुम्ही हाताळाल वाचाल ना, तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात येतील. महिषासूर कोण होता, महिषासुराचा मसोबा कसा झाला, सम्राट अशोकाचा खंडोबा कसा झाला, हे प्रत्येक बाबी तुम्हाला अभ्यासावी लागेल, तेव्हा तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात येतील. बाबासाहेबांची इच्छा होती की हा सांस्कृतिक प्रोग्राम जो आहे हा लोकांना एक करतोय, तर यांच्या मनात विचाराचं वादळ उठवणं, विचार परिवर्तन करणं हे फार महत्वाचं आहे. मग काय करा, तर यांना कसं तरी एक करा. आणि त्यावेळेस एकीकरण फार अवघड होतं. पहिली नवरात्राची पूजा ही महाराजच्या हाताने झालेली माहितीये. पहिली नवरात्राची पूजा महाराजच्या हाताने झाली. नवरात्रीमध्ये घट बसवतात. बसवलेत कोणी कोणी, गहू पेरतात माहितीये, जवार गहू काहीतरी पेरतात. गहू पेरण्यामागचं कारण, वर्षातून 4 प्रकारच्या नवरात्री येतात. 2 सामान्य नवरात्री असतात आणि 2 ह्या गुप्त नवरात्री असतात. सामान्य नवरात्री ह्या तुमच्यासाठी ठरल्या जातात आणि गुप्त नवरात्री ह्या साधू जे आहेत, भिक्षू जे आहेत त्यांच्यासाठी असतात. आता शरद ऋतूला जी नवरात्र येते, शारदीय नवरात्र जी आता चालू आहे, आज संपते, ही शारदीय नवरात्र हिचा एक वेगळा इतिहास आहे. पुन्हा वसंत ऋतू म्हणजे चैत्र नवरात्र जिला म्हटलं जातं, ती वसंत ऋतूमध्ये येते. ती मार्च एप्रिलच्या महिन्यात येते. तिचा समारोप हा रामनवमीच्या दिवशी केला जातो. ती एक नवरात्र. त्याच्यानंतर गुप्त मध्ये आषाढ नवरात्र म्हणजे जून जुलैच्या महिन्यामध्ये येते आणि माघ नवरात्र म्हणजे जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये येणाऱ्या त्या नवरात्र आहेत. तर या 2 नवरात्राचं महत्व काय, तर त्यावेळेस वातावरणातील बदल असायचे. महायानी पंथाने सुरू केलेल्या या नवरात्री उत्सव आहेत. अहिनी आणि पंथाचा नाहीये खऱ्या अर्थाने, हा महायानी पंथाने या नवरात्री उत्सवाला जन्म दिलेला आहे. कारण त्या 10 दिवसाचा पिरियड जो असायचा ते प्रॉपर शील पालनामध्ये घालायचे. तंत्रविद्या, साधना या बाबी त्याच्यामध्ये ते करायचे. आज सुद्धा करतात. आज सुद्धा या नवरात्री ते करतात. 9 दिवस ते त्यांच्या त्या साधनेकडे बघायचे. ज्यांना कुंडलिनी जागरण वगैरे माहित असेल, चक्राचं सिद्धांत माहित असेल, 9 चक्र आपल्या शरीरामध्ये असतात. त्याच्यात ही कुंडलिनी जागरणाची ती साधना आणि या साधनेला अनुसरून त्या काळामध्ये पारमितांवर अभ्यास केला जायचा. पुण्य पारमिता ज्या आहेत त्या 10 पारमिता, या 10 पारमिताला बळकट कसं करता येईल, तसं एक दिवस शुद्ध शुद्ध परिशुद्ध हो करत 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 ते चालायचे. आता ज्या महिला नवरात्र पकडतात किंवा त्या महिला नवरात्र पकडायच्या त्यांना चांगल्याला माहिती आहे. नवरात्रीमध्ये कोणी म्हणलं पलंगावर बसा, बसतात का? पलंगावर बसतात का? नाही. का? उच्च आसन आहे. खुर्चीवर बसा, गादीवर बसा, का? नाही बसत, उच्च आसन आहे. चप्पल नाही घालत, निरंकार राहतात, निराहार राहतात, पूर्ण आहार घेत नाही, कुठंतरी फळाहार घेतात फक्त. या प्रत्येक तुम्ही नियम अभ्यास आहे नवरात्रीचे, त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की अष्टशील धारण करणारा व्यक्ती ज्या पद्धतीने राहतो त्याच पद्धतीनं
त्या दिवशी या 9 दिवस या नवरात्रीमध्ये बाया होतात. दागदागिने घातले जात नाही, शोभा शृंगार केल्या जात नाही, जास्त मेकअप वगैरे केल्या जात नाही. एकदम सामान्य जीवन ते जगण्याचा प्रयत्न करतात 9-10 दिवस. हा सगळा इतिहास कुठलचा आहे? हा सगळा इतिहास बुद्धिझमचा इतिहास. हा महायानी पंथाने सुरू केलेला इतिहास आहे. परंतु या इतिहासाला कधी जाणूनच घेतलेलं नाही. सम्राट अशोकाने ज्या वेळेस तलवारीचा त्याग केला, कलिंगाचं युद्ध संपलं. कलिंगाचं युद्ध झाल्याच्या नंतर सम्राट अशोक त्या युद्धभूमीमध्ये फिरत फिरत गेले. चारही दिशेला रक्तच रक्त, धड वेगळीकडं, मुंडकं वेगळीकडं, हाताचे वेगवेगळे पार्ट, पायाचे वेगवेगळे पार्ट, शरीराचे तुकडे 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 त्याला त्या युद्धभूमीवर सापडले, बघितले. आणि त्याच्या मन एकदम व्याकुळ झालं. लोक त्याला शिव्या द्यायला लागले, श्राप द्यायला लागले. ते ऐकत होता तो आणि त्याचं मन फार व्याकुळ झालं. त्याला वाटलं मी फार चुकीचं काम केलेलं आहे. आणि मोगलीपुत्र तिस्स यांच्या जेव्हा तो सानिध्यात येतो, मोगलीपुत्र तिस्स त्यांना धम्म सांगतात आणि हा धम्म तो श्रवण करतो आणि तो तिथं तलवारीचा त्याग करतो, तलवार सोडून देतो आणि संबंध जम्बूद्वीप तो काय करतो, धम्ममय करण्याचा प्रयत्न करतो. असा हा सम्राट असो. या सम्राट अशोकाचा इतिहास सुद्धा आम्ही जाणून घेत नाहीत. या सम्राट अशोकाला सुद्धा आम्ही वाचन करत नाहीत. काय कारण असेल बरं? कारण या ब्राह्मणी व्यवस्थेनं आमची मेंटॅलिटी त्या पद्धतीची तयार करून ठेवलेली आहे. आम्हाला इतिहास जाणू दिलेला नाही. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी काय सांगितलेलं आहे, जो व्यक्ती स्वतःचा इतिहास जाणत नाही त्याचं भविष्य हे अंधकारात असतं. म्हणून आपण आपला इतिहास हा जाणला पाहिजे. आपल्या इतिहासाचा आपण अभ्यास केला पाहिजे. प्रत्येक बाबीला आपण काय केलं पाहिजे, जाणलं पाहिजे. जसं पश्चिम बंगालमध्ये दुर्गा पूजा केली जाते, दक्षिण भारतामध्ये गोलू नावाचा उत्सव साजरा केला जातो या नवरात्रीच्या पिरियडमध्ये. उत्तर भारतामध्ये दसरा, रामायणाची एक काहीतरी कथा चिटकून दिलेली आहे, रावणाची हत्या घडवून आणलेली आहे. त्याच्यानंतर गुजरातमध्ये रास दांडिया खेळता ना, तुम्ही खेळला नाही? गुजरातमध्ये रास दांडिया सांस्कृतिक उत्सव आहे. हा तो उत्सव म्हणजे हातात 2 टिपरे आहे आणि ते युद्ध आहे एक प्रकारे. ते नृत्य युद्धामध्ये मोडले जातं. त्याला भरतनाट्यमाचा थोडासा अभ्यास असेल, कथ्थकचा अभ्यास असेल, त्याला ते माहिती आहे नृत्य युद्ध कसं करतात, काय करतात, म्हणजे ते प्रदर्शन असतं. तसं ते दांडिया म्हणजे काय, ते नृत्य युद्ध आहे. पण आपण एवढा जो हसू त्याला खेळतो आणि भाऊ बहिणी जोरात खेळतात. इकडून बहीण इकडून भाऊ, एकमेकांचे दुश्मन, ते जोर जोरात. रडू नको बाळा. अजून काय काय जेठालालची ते काय 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 दया दया ए हॅलो, आम्ही जोर जोरात खेळतो का? तर आम्हाला ते माहितीच नाही, आमच्या लेकरांना ते सांगितल्याच गेलं नाही. आम्ही त्याचा कधी अभ्यासच केलेला नाही. नवरात्रीमध्ये सांगितलेल्या 9 देव्या, मुळात त्या 9 देव्या नाही 7 देव्या. म्हणून वैदिक धर्मामध्ये, हिंदू धर्मामध्ये सप्तमी साजऱ्या केल्या जाते, अष्टमी साजऱ्या केल्या जाते, नवमी साजऱ्या केल्या जाते. याचं कारण काय? या 9 देव्यांना, या 7 देव्यांना, या 8 देव्यांना ते काय करतात, स्मरण करतात. त्याचा इतिहास
त्यांच्यापर्यंत चुकीचा इतिहास पाठवला गेला, पुरवला गेला. खऱ्या अर्थानं ते कोणाला फॉलो करायचे? त्या 7 ज्या देव्या होत्या. देव्या कोणत्या? भगवान बुद्धांची बहीण अमिता, नंदाची बायको, नंदाची आई, नंदाची बायको. ज्यावेळेस भगवान बुद्ध पहिल्यांदा इकडे गेले, त्यांच्या नगरीकडे भोजनाला गेले आणि नंदाचं त्यावेळेस नेमकंच लग्न होणार होतं. नंदाचं लग्न होणार होतं तर नंद हा भगवान बुद्धाला शरण गेला आणि नंद सुद्धा भिक्षू झाला. मग होणारी बायको राहिली कुवारी, तिनं आजीवन तशीच राहिली. म्हणून ती काय राहिली? कुवारी राहिल्यामुळे तिला कुमारी असं काहीतरी तिचं काय त्या देवीचं नाव आहे, नवरात्रीतल्या त्या देवीचं नाव आहे, ते देवीचं नाव तिला देऊन टाकलं. आता ह्या बाबी, या प्रत्येक देवीला आपण कधी जाणूनच घेतलेल्या नाही. त्या देवीच्या प्रत्येक, महादेवाच्या डोक्यावर काय डोक्यावर? चंद्र. अजून काय निघले डोक्यातून? गंगा. तुमची इथे मागचीच आहे. महादेवी तर आहे. महादेवाच्या डोक्यात जटेतून काय निघली? गंगा निघली. डोक्यावर काय आहे? गळ्यात काय आहे? साप आहे. महादेव दुसरं तिसरं कोणी नव्हता. महादेवाचे 2 रूप तयार केलेले. महादेव 2 गोष्टीतून महादेवाला चोरले गेले. महादेव तयार केले. भगवान सिद्धार्थ गौतम बुद्धांचे बाबा कोण? शुद्धोधन. हे शुद्धोधनच कोण आहेत? तर महादेव आहे. आणि जे मोगली महामोगलन होते, हे नितांगधारी भिक्षू होते, स्मशानाचे भिक्षू होते. त्यांच्यावरून ते स्मशानाचं काही घेतलं. इकडून काय घ्यायचं, तिकडून काय घ्यायचं आणि यांनी यांचा एक ऋग्वेद चालू केला, यांनी यांचा यजुर्वेद चालू केला, आणि यांनी यांचं काय सुरू केलं. आणि काय सांगितलं की आमच्या 10,000 वर्षापूर्वीचा हा इतिहास आहे. 10,000 वर्षापूर्वी माकडाची सुद्धा उत्पत्ती झाली नव्हती. इतिहासात माकडाची सुद्धा उत्पत्ती झाली नव्हती 10,000 वर्षापूर्वी. यांनी कधी लिहिलं? बरं, त्या टायमाला माकडे एवढे सुशिक्षित होते तर मग आज पण झाडाला टाकले. त्या टायमाला वानेर इतके सुशिक्षित होते तर आज हे झाडाला कोण लटकलेले? एवढे बेरोजगार झाले का ते आरक्षण बाबासाहेबांनी कट करून टाकलं. द्या आता वानेराला आरक्षण द्या, करा मोठं. या बाबीला कधी जाणूनच घेतलं नाही. मुळात मार्कंडेय पुराण जर तुम्ही वाचलं, मार्कंडेय पुराणामध्ये ह्या बाबी संस्कृतचे काही श्लोक आहेत. या श्लोकांमध्ये या बाबी स्पष्ट केल्या गेलेल्या आहेत. ऋग्वेदामध्ये सुद्धा ह्या बाबी स्पष्ट केलेल्या गेल्या. पण त्या कधी आपण जाणून घेण्याचं आपण कधी प्रयत्न केलेला नाही. मी 4-5 पुस्तकांची इथं माहिती देतो. बघा, महिषासूर एक जननायक. महिषासुराचा इतिहास जर जाणून घ्यायचा असेल तर महिषासूर एक जननायक नावाचं पुस्तक आहे. ते पुस्तक वाचा. प्रमोद रंजन त्या पुस्तकाचे लेखक आहेत. दुसरं, दलित अँड द डेमोक्रॅटिक रिव्होल्युशन. गेल ऑम्वेट नावाच्या त्या लेखिका आहेत, ज्या बाबासाहेबांच्या या धम्मक्रांतीसाठी, बाबासाहेबांच्या चळवळीसाठी फार त्यांचं काम आहे. गेल ऑम्वेटने लिहिलेलं एक पुस्तक आहे. ते पुस्तक पण नक्की वाचा. आणि कांचा इलैया नावाचे लेखिका आहेत. त्यांनी लिहिलेलं व्हाय आय एम नॉट अ हिंदू, व्हाय आय एम नॉट अ हिंदू नावाचे पुस्तक आहे. ते सुद्धा वाचा. म्हणजे तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या लक्षात येतील. आणि ज्यांना शक्य होईल, ज्यांना संस्कृत भाषेचा अभ्यास असेल, त्यांनी ऋग्वेद, सामवेद, देवी महात्म्य, तंत्रसार, देवी भागवत पुराण, अथर्ववेद आणि त्याच्यानंतर कालिका पुराण, मार्कंडेय पुराण यासारखी ही पुस्तकं जरूर वाचा. म्हणजे तुम्हाला हा इतिहास कळेल. म्हणून आपण प्रज्ञावंत व्हायचं असेल
आपल्याला या धम्मामध्ये प्रतिष्ठित व्हायचं असेल तर एक तर तुम्ही तुमच्या इतिहासाला जाणा, तुमच्या बुद्धीला पटतंय का, तरच या धम्माकडे वळा. कारण सब पापस एकरण कुशलस उपसंपदा सचित परियुगपण येतं बुद्धान शासन. कोणतंही पाप कर्म न करणे आणि पुण्यकर्माचा संचय करणं हेच बुद्ध धम्माचं काय आहे, शासन आहे. नतावता धम्मधरो यावता परोभासते योज अपंपि सुतवान धम्म कायेन पश्यति. धम्म कायेद्वारे बघितला गेला पाहिजे. मुळात धम्म जाणायला सोपा आहे, पण फक्त तुमचं चित्त हे श्रद्धायुक्त पाहिजे. वारंवार सांगतोय, श्रद्धायुक्त चित्त असेल तर तुम्ही खूप काही करू शकता. महामंगल सूत्रामध्ये ज्या 2 गाथा सांगितल्या गेलेल्या आहेत, कालेन धम्म साकच्चान कालेन धम्म श्रवण, वारंवार मी या गाथा सांगत असतो. का तर वेळोवेळी तुम्ही धम्मश्रवण करा. जा, जिथं जिथं तुम्हाला धम्मश्रवण करण्याची संधी मिळेल तिथं तिथं जा, धम्मश्रवण करा. वेळोवेळी धम्मावर चर्चा करा, नाही तर बचत गटावर सुरू होतात. माय मैसून अशीच ग बाई, मोडले कडा 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 बोटा. माय हिनं असंच केलं, तिनं तसंच केलं, हिनं केलंच कचराच टाकला, हिनं हेच केलं, हिनं तेच केलं. तुम्ही स्वतःच्या मनामध्ये द्वेष भावना का निर्माण करून घेताय? त्या द्वेष भावनेमध्ये तुम्ही व्याकुळ होताय. तुमच्या चित्तावर नवीन लेप तयार होत चाललेत आणि त्या लेपामुळं तुम्ही ना धम्माचे पायक राहिलात, ना तुम्ही आंबेडकरी चळवळीचे पायक राहिलात. याच्यात मी फक्त तुम्हालाच नाही म्हणत, आम्ही भिक्षुकभर. भगवान बुद्धाने याचे 4 खांब सांगितलेले आहेत. पहिला खांब कोणता? भिक्खू. दुसरा खांब कोणता? भिक्खुनी. तिसरा खांब कोणता? उपासक. आणि चौथा खांब कोणता? उपासिका. हे 4 खांब जोपर्यंत मजबूत राहणार नाहीत तोपर्यंत हा धम्म मजबूत होणार नाही. भिक्खू भिक्खुनी नसतील, भिक्षू नसतील, भिक्षुनी संघ नसेल, उपासकाने किती उड्या मारल्या, किती तळमळीनं उपासक धम्माचा प्रचार प्रसार करत बसले, तर या धम्माला नष्ट होण्यापासून कोणीच वाचवू शकत नाही. ते धम्माला पुढं सरकवू शकत नाही, धम्माच्या गाड्याला पुढं सरकवू शकत नाही. भिक्षू हेच या धम्माला पुढं नेऊ शकतात. भिक्षूंशिवाय धम्म नाही. म्हणून या धम्माला जाणं इथं प्रत्येक बाबत प्रत्येकाला इथं सांगणं आहे. मग ते भिक्षू असो, भिक्षुनी असो, उपासक असो, उपासिका असो. भिक्षूंचं काम काय आहे की त्यांनी त्याच्या चित्ताला शुद्ध करावं, शुद्ध परिशुद्ध करावं, शीलाला परिशुद्ध करावं, समाधीत अग्र व्हावं, समाधीचा अभ्यास करावा. या 4 आर्य सत्याला त्यांनी जाणावं, या आर्य अष्टांगिक मार्गाला त्यांनी जाणावं. त्याच वेळेस तुम्ही काय कराल तर या श्रद्धावंतांना हा धम्म सांगू शकाल. परंतु आज आपल्याला असं मोजकच दिसतात की जे भिक्षू खऱ्या अर्थानं तपत आहेत, जे भिक्षू खऱ्या अर्थानं त्यांच्या स्वचित्तावर काम करत आहेत. आणि उपासक सुद्धा त्यांची कर्तव्य विसरत चाललेली आहेत. सप्पदानं धम्मदानं जिनाती. सर्व दानांमध्ये धम्माचं दान हे सर्व श्रेष्ठ दान समजले जातं. धम्माचं दान म्हणजे काय? एक तर तुम्ही कोणाला तरी धम्म सांगा, धम्माचं मार्गदर्शन करा. आणि दुसरं, जो धम्माला जाणत आहे त्याला तुम्ही मदत द्या. आज सर्वांनी सामूहिक भोजन दिलं म्हणजे काय केलं तुम्ही? हे धम्मासाठी तुम्ही दान दिलंय. अजून
ज्यावेळेस हे लेण्या या जंगलापारामध्ये ज्यावेळेस भिक्षुक तपायला जातात तिथं सुद्धा आम्हाला का मी मागे सांगितलं तर आता पुन्हा सांगतो, आम्हाला वाघाची भीती नाही, आम्हाला बिबट्याची भीती नाही, आम्हाला भीती कोणाची तर माणसाची नाही. खरंच, कारण माणसंच आम्हाला तिथं राहून देत नाहीत. त्या बिचारा वाघ, तो बिचारा बिबट येतो, जवळून जातो, शब्दानं काय विचारत नाही, त्याला तर बोलताच येत नाही. पण तो बिबट, तो वाघ जवळून जाणार, शब्दानं काही हल्ला करणार नाही, विचारणार नाही, काहीच नाही. परंतु माणूस एवढा खोडेल आहे की ध्यानाला बसलेल्या भिक्षूला दगड फेकून मारा इतका तो हे झालेलं आहे. म्हणून धम्माच्या ऱ्हासाला आता खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली आहे. फक्त आपल्याकडे 400 वर्ष शिल्लक आहेत. किती? 400 वर्ष. याचा सुद्धा मी पुरावा देतो. ज्यांना विशुद्धी मार्ग नावाचं पुस्तक माहिती आहे, बहुतेक याच्यावर मी बोललोय काय की ज्यांना विशुद्धी मार्गाचं पुस्तक माहिती आहे, आचार्य बुद्धघोष लिखित हे पुस्तक विशुद्धी मग्ग, या विशुद्धी मग्गाचा पार्ट 2 भाग 2 याच्यामध्ये वितर्क कल्प नावाचा जो सेशन आहे, त्या वितर्क कल्पाच्या सेशन मध्ये सृष्टी नावाचा जो परिच्छेद आहे, पान क्रमांक 352 ते 356 दरम्यान काहीतरी असेल तो, तर या पॅरेग्राफला वाचा. तो पूर्ण 4-5 पानाचा पॅरेग्राफ आहे, तो वाचा, नक्की वाचा. घरी गेले ज्यांच्याकडे विशुद्धी मार्ग असेल तो वाचा. कशा पद्धतीने भगवान बुद्धाचं जे बुद्ध क्षेत्र समजल्या जातं, बुद्धाचं आज्ञा क्षेत्र जे असतं, ते आज्ञा क्षेत्र कशा पद्धतीने काम करतं. मग 2500 वर्षापूर्वी 2600 वर्षापूर्वी भगवान बुद्धाने धम्म चक्क प्रवर्तित केलं आणि त्याच वेळेस त्यांनी सांगितलं हा धम्म हा पुढे 5000 वर्ष टिकणार आहे मान्य. या गोष्टी ऐकल्या. 5000 वर्ष बुद्धाचा धम्म टिकणार आहे आणि 5000 वर्षानंतर पुढे नवीन बुद्धांची उत्पत्ती होईल. 2500 वर्षानंतर एक दुसरी धम्म क्रांती होईल. त्यावेळेस ज्यावेळेस धम्म पूर्ण लोप झालेला असेल, त्यानंतर 2500 वर्षानंतर दुसरी धम्म क्रांती होईल. 1950 साली ती 2500 वर्ष पूर्ण झाली आणि 1956 साली परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला धम्म दिला. 6 वर्षांनी धम्मक्रांती झाली. मग ही जी दुसरी धम्मक्रांती होईल, ही दुसरी धम्मक्रांती फक्त 400 पुढे 500 वर्ष टिकेल. आता त्या 500 मधले 65 वर्ष पूर्ण होत आहेत झाले. आज आपण सर्वजण 65 वर्षाची 68 वर्षाची म्हातारी झालेलो आहे की नाही. आणि आता आपल्या हातामध्ये जवळजवळ 35 ते 40 वर्षाचा कालावधी राहिलेला आहे. या 35 ते 40 वर्षांमध्ये आपल्याला धम्मावर खूप काही अभ्यास करावा लागेल, धम्माला जाणावं लागेल. आणि तदनंतर पुढची ही जी 400 वर्ष आहेत, ही 400 वर्षच फक्त हा धम्म टिकून राहणार आहे. 400 वर्षानंतर जोरजोऱ्यामध्ये तुफान वादळी वारे सुरू होते. आता सुरुवात झालेली आहे. पुरं बघा, मराठवाड्यात कधी पाणी नव्हतं. मी मराठवाड्याचा निवासी, माझा जन्म मराठवाड्याचा. आम्हाला 8-8, 10-10 दिवसाला पाणी होतं. आज मराठवाड्याच्या अशा भागामध्ये पूर परिस्थिती, इतकं पाणी आहे मराठवाड्यात. काय ढगफुटी किती आहे. पर्यावरणामध्ये होणारा जो अचानक बदल आहे, हा बदल सुद्धा विशुद्धी मार्गाच्या पुस्तकामध्ये लिखित आहे. कशा पद्धतीने पर्यावरणामध्ये बदल घडतील, कशा पद्धतीमध्ये हवेमध्ये बदल होईल, पाण्यामध्ये बदल होईल, समुद्रामध्ये बदल होतील, पृथ्वीमध्ये बदल होतील, जमिनीमध्ये बदल होतील. एक अशी वेळ येणार की त्या वेळेमध्ये संपूर्ण जल
हे पूर्ण पृथ्वी संपूर्ण जलमय होणार. समुद्र हा पूर्ण जी जमीन आहे ना, आशिया खंड, युरोप खंड, हे सगळे खंड, हे सगळं पाण्याखाली जाणार. आणि त्यानंतर काय होईल, पाणी काहीच उरणार नाही. समुद्रामध्ये, अरबी समुद्रात तुम्ही बोट बुडवलं, या हिंद महासागरामध्ये बोट बुडवलं तर तुमचं नख सुद्धा भिजणार नाही, इतकं पाणी सुद्धा राहणार नाही. त्यानंतर काय होणार, जोरजोरात वादळी वारे, हवा वादळी वारे सुरू होणार. 2-2 मजल्याच्या वरची घरं पडणार, 1-1 मजल्याच्या वरची घरं पडणार. छोटे छोटे डोंगर, पहाड ही सगळी फुटत चालणार. सुमेरू पर्वत, ज्याला कैलास पर्वत म्हटलं जातं, असा सुमेरू पर्वत सुद्धा फुटणार. सर्व जीवन इतर नष्ट होईल. आणि काय होईल, ही जी पृथ्वी आहे, ही पृथ्वी पुन्हा एकदा जलाशयाचे रूप घेईल. त्याच्यानंतर पुन्हा एकदा तप्त गोळा, सूर्यासारखा तप्त गोळा पूर्ण आगीचं रूप घेईल. आणि पुन्हा थंड होत 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 पुढे उत्क्रांतीला सुरुवात होईल. उत्क्रांतीचा इतिहास माहिती आहे सर्वांना. कशा पद्धतीनं अबिबा तयार झाला, एक पेशीय जीव तयार झाला, है की द्विपेशीय, बहुपेशीय जीव तयार झाला. बहुपेशीय जीव तयार झाल्याच्या नंतर कशा पद्धतीनं पाण्यातील जे जनावर होते ते मग नंतर जमिनीकडे आले. मग पुढे त्यांना अपग्रेड होत 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 काय झालं, माकडाची उत्पत्ती झाली. सिव्हिलायझेशनला सुरुवात झाली. माकड सुद्धा नंतर आगीचा शोध, लाकडाचा शोध, याचा शोध, त्याचा शोध लागत गेला गेला गेला. आणि नंतर काय झालंय, होमोसेपियन्स तयार झाले. काय झाले, होमोसेपियन्स तयार झाले. होमोसेपियन्स म्हणजे कोण, आपण आता मॉडर्न होमोसेपियन्स ज्याला म्हटलं जातं. आपण कोण आहात, होमोसेपियन्स. हा उत्क्रांतीचा सिद्धांत पुन्हा एकदा सुरुवात घेईल आणि मग मैत्रेय बुद्धांचा जन्म होईल. इतिहास आहे. ज्यांना विशुद्धी मार्गाचा अभ्यास आहे त्यांनी नक्की वाचा. त्यावेळेस हे माझा काय मी कुठं मनाने म्हटलेलो आहे का, नाही. हे सगळं तथ्य हे धम्मामध्ये आहे, हे त्रिपिटकामध्ये आहे. म्हणून त्रिपिटकाचा अभ्यास करणं फार गरजेचं आहे. बाबासाहेबांनी बुद्ध अँड धम्मा हा ग्रंथ आपल्याला दिला. का दिला, कारण तुम्हाला या धम्माचं बेसिक नॉलेज कळावं. कशा पद्धतीने सिद्धार्थाचा जन्म झाला, कशा पद्धतीने सिद्धार्थ बुद्ध झाला, भिक्खूची कर्तव्य काय, उपासकाची कर्तव्य काय, उपासकाची कर्तव्य काय. मिलिंद प्रश्नासारखा ग्रंथ बाबासाहेबांनी का मांडला. बाबासाहेबांनी मिलिंद कॉलेजची निर्मिती केली. मिलिंद कॉलेजची निर्मिती केल्यावर बाबासाहेब मिलिंद कॉलेजच्या भिंतीवर काय लिहितात, या मिलिंद कॉलेजमधून बाहेर पडणारा विद्यार्थी हा राजा मिलिंदासारखा असावा आणि इथलचा जो शिक्षक आहे हा भंते नागसेनासारखा असावा. मिलिंद प्रश्न हा ग्रंथ वाचलात का हो तुम्ही? या मिलिंद प्रश्न ग्रंथामध्ये वेगवेगळ्या गोष्टीची उपमा दिलेली आहे. वेगवेगळ्या गोष्टीचं त्याच्यामध्ये समाधी, शील या सर्व बाबीला सूक्ष्म पद्धतीने सांगितलेले. जो मिलिंद प्रश्न सारखा ग्रंथ वाचतो ना त्या व्यक्तीचं मस्तक अपग्रेड होतं. तो तर्क आणि वितर्क दोन्ही करायला शिकतो. आणि हेच ब्राह्मणवाद्यांना नको आहे. म्हणून तुमच्या लेकरांची शिक्षणाची जी पातळी आहे ही पातळी ढासळून टाकलेली आहे. आज 10वी-12वीचे पेपर बघा तुम्ही. काय 10वी-12वीच्या पेपर मध्ये वरच वाहन खाली लिहा आहे का नाही? हो का नाही? हो का नाही? अरे हो म्हणा ना, का नाही तरी म्हणा. निम्नलिखित परिच्छेदामध्ये दिलेल्या खाली रिकाम्या जागा किंवा खाली जे काही दिलेले आहे निम्नलिखित परिच्छेदामध्ये बघा आणि खाली लिहा, शोधा. बहुपर्यायी प्रश्न, मल्टिपल चॉईस आहे की नाही? हे बहुपर्यायी प्रश्न हा जो साचा
महाराष्ट्र शासनाचे राज्य मंडळाच्या बोर्डने तयार केलं, SSC HSC सारख्या बोर्डने तयार केलेला आहे. याचा तुम्ही अभ्यास केलाय का हो? नाही. बाबासाहेबांनी म्हटले शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आम्ही बी आंधळे होऊन तसंच करायला लागलो. पण त्याचा मूळ बाबासाहेबांनी त्या बाबीमध्ये काय सांगितलंय हो? मला याचा पुरावा द्या. बाबासाहेब कुठं म्हटले सांगा? शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. सांगता येईल कोणाला? नाही सांगता येईल. का? तर बाबासाहेब असं कधी म्हटलेलेच नाही. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा बाबासाहेब कधी म्हटलेले नाहीत. याचे सुद्धा माझ्याकडे टाकले त्याने पुरावे. एक पुस्तक आहे लिहिलेलं, शिकवा, चेतवा आणि संघटित करा. बाबासाहेबांचा मूळ संदेश. त्याच्यावरून नंतर लेखकांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा शब्द प्रयोग केला गेला. मूळ बाबासाहेब काय म्हटलेले? म्हणून या बाबतीचा कधी आम्ही अभ्यासच केलेला नाही. आपल्यामध्ये आणि त्या ब्राह्मणांमध्ये काय फरक आहे? ओम भगवे भागवतरी गडबड गडबड स्वाहा, तेल टाका, तूप टाका आणि तुम्ही तुमच्या घरी जावा. याच्या व्यतिरिक्त आम्हाला काय नाही. म्हणून रूढी परंपरा आहे का फोपावली? आईनं समजून घेतलं नाही. आईनं तिच्या आईकडून शिकली, ती करायला लागली म्हणून तिच्या लेकीला शिकवलं, आणि लेक करायला म्हणून ती तिच्या लेकीला शिकवणार. मग काय सुरू होते? रूढ सुरू होते. म्हणजे ही रूढी परंपरा सुरू होते. अध्यात्म या शब्दाचा सुद्धा अर्थ आम्हाला माहिती नाही. अध्यात्म दोन शब्दांना मिळून एक शब्द तयार झालेला आहे. अध्ययन, अध्य म्हणजे अध्ययन, आत्म म्हणजे मी. आत्म अध्ययन करा म्हणजे काय करा? विपස්සना करा. आत्माध्ययन कशात केलं जातं? काय अनुपස්සना, वेदनानुपස්සना, संज्ञानुपස්සना, चित्तानुपස්සना, हे विपස්සना. अनुपස්සना काय काय अनुपस्थिती रहते. ही विपश्यना म्हणजे काय? तुम्ही अंतर्भूत व्हा, आतमध्ये बघा. अध्यात्म हा तो शब्द. त्याला पण घेऊन गेले तिकडेच का? तुम्हाला अज्ञानामध्ये टाकून तुम्हाला त्या बाबीला कधी जाणून घेण्याला वेळच मिळाला नाही, दिलाच नाही. आणि आज सुद्धा ते देत नाही. आज जर त्यांनी शिक्षण व्यवस्था बंद करून टाकली तर त्यांना माहिती आहे की या समाजामध्ये असे सुद्धा काही जागृत लोक आहेत की ते बंड करतील. मग काय करा? यांच्या शिक्षणाची पातळी, यांच्या शिक्षणाची जी मुळं आहेत ना, ही मुळं तोडत चला. मग 10वी आणि 12वीचे यांनी काय करून टाकलेले आहेत? हा शैक्षणिक ढाचा कमी करून टाकलाय. 2 दशकांच्या मागे जा, एकच दशक, 2 पण एकच दशकाच्या मागे जा आणि बघा 10वी आणि 12वीचे पेपर कसे होते. मॅट्रिक 7वीला होते. कितवीला? 7वीला. मॅट्रिक पास झाला म्हणजे काय झाला? मॅट्रिक पास झाला म्हणजे तो कलेक्टर होत होता. मॅट्रिक पास झाला म्हणजे तो कलेक्टर होत होता. त्याला त्याच्या त्या कुळामध्ये त्याचा दर्जा एक वेगळा राहायचा. 7वी पास माणूस. आज होऊ द्या ना, MA होऊ द्या, BEd होऊ द्या, अरे काय त्याला कुत्र विचारायचं. बघायचं तुम्हाला इथं नाशकात जा. तुम्ही नाशकात गेले की तुम्हाला सातपूरला आहे ना पोरं उभे दिसतात सकाळी सातपूरला. त्याच्यानंतर हे नाकी येतं 2-4 त्याच लाईनला पोरं उभे दिसतात. त्या पोरांना फक्त जाऊन विचारा का रे तू शिक्षण किती झालं? मी विचारलं ना, मला फार म्हणजे असं वेगळं वाटतं. कोणी म्हणतं BA झालंय, कोणी म्हणतं MA झालंय, कोणी म्हणतं BEd झालंय, कोणी म्हणतं इंजिनिअरिंग झाली. आणि काय हातामध्ये थाप्या, वळंबा, सिमेंटाच्या गोण्या, सिमेंटाने लतलत झालेले हात. काय आपल्या या समाजाची व्यवस्था करून ठेवलेली आहे. CBSE बोर्डाचा अभ्यास बघा कसा आहे. AI टेक्नॉलॉजी असताना शिकवली चालली. AI व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स.
ह्या गोष्टी त्यांना शिकवल्या चालल्या. आधुनिक तंत्रज्ञानाचा इतिहास त्यांना शिकवल्या चालल्या, त्यांच्या व्याख्या त्यांना शिकवल्या चालल्या. रोबोटिक्स कशा काम करतात, रोबोटिक्सचं कशा पद्धतीने ते तयार केलं गेलं पाहिजे, हे सगळं सीबीएसई बोर्डामध्ये शिकवणं सुरू आहे. आणि आपल्या लेकरांना काय सांगितलंय? रिकाम्या जागा धरा, जोड्या लावा, बस. आपल्या लेकरांची बौद्धिक पातळी इथं खालावून टाकलेली आहे. संविधानावर तुम्ही कितीही भरोसा करा, बाबासाहेब म्हणून गेलेले, संविधान चालवणारे हात जर चुकीचे असतील तर संविधान हे चुकीचं ठरणार. आणि संविधान कितीही चुकीचं असेल पण चालवणारे हात जर चांगले असतील तर संविधान हे चांगलेच ठरणार. आज काय घडतंय? चालवणारे हात चुकीचे आहेत. रजिस्टर्ड नाही संस्था ती. कोणती संस्था? राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. भारतीय घटनेमध्ये रजिस्टर्ड नसलेली संस्था. त्या संस्थेचं काल एक 100 रुपयाचं नाणं तयार केलं गेलं, राष्ट्रीय प्रतीक नाणं तयार केलं. कोणी आक्षेप घेतला का? नाही. कशाला घेतले? कारण त्यांनी दिलेल्या पैशावरच तर आपण जगतोय. म्हणून एक प्रयत्न सुरू आहे की त्या प्रयत्नाला अनुसरून परभणीला 22 एकर जागेमध्ये एक छोटासा मी प्रयत्न करतोय की आपल्या लेकरांना एक चांगलं शिक्षण मिळावं. हे 2 आहेत, एक नागपूरचं आहे इकडचं आणि नाशिकचं आहे. या लेकरांना शिक्षण चांगलं मिळावं, यांना धम्माचं सुद्धा शिक्षण मिळावं आणि यांना याचं आधुनिकतेचं सुद्धा शिक्षण मिळावं, म्हणून यांना चिवडा शिकवणं चालू आहे. हे रात्री नाही, रात्री मला याच्याकडून अपेक्षा नाही यांनी धर्मासाठी काम करावं, अजिबात अपेक्षा नाही. कारण अपेक्षा करायला मी त्यांचा कोणी नातेवाईक लागत नाही. त्यांची इच्छा, त्यांना धर्मासाठी काम करायचं असेल तर ते नक्कीच करतील. माझं काय काम? बाबासाहेबांच्या या चळवळीला समर्पित आहे. मी सांगतोय ना रोज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या धम्मक्रांतीला मी शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहणे रोज सांगायला मी. मग त्याच्यासाठी अनुसरून मला काम तर करावं लागतील. म्हणून हा प्रयोग आहे आणि याच्यासाठी तुम्ही सुद्धा सज्ज व्हावं लागेल. आपल्याला गटातटात विभाग दिले, आरपीआयचे गट कितीतरी, भारतीय बौद्ध महासभेचे गट कितीतरी, समता सैनिक दलाचे गट कितीतरी. या गोष्टीला ना त्या गटाचे जे केंद्रीय कार्यकारिणी ती सुद्धा त्या गोष्टीला फॉलो करत नाही. त्यांना सुद्धा त्याच्यामध्ये काही घेणं देणं राहिलेलं नाही. आता म्हणते जी तुम्ही हे बोलता, हे कशाच्या आधारावर बोलता? आधार असणाऱ्यांना मी सांगतो की स्वतः भारतीय बौद्ध महासभेचा राज्याचा पदाधिकारी म्हणून मी काम केलं, अजून करतो सुद्धा. राज्य लेवलचा पदाधिकारी. मला पदाची गरज नाही कारण माझ्याकडं एवढं मोठं चिवर आहे, पदाची गरज नाही. परंतु ही जी चुकीचं जी प्रणाली सुरू आहे, चुकीची कार्यप्रणाली सुरू आहे, ही कुठंतरी बंद व्हायला हवी. आज माझ्यासारखी लेकरं, माझं वय आहे किती? 24 नाही तर 25. ही माझ्या वयाची लेकरं आज काय करतायत? कुठंतरी दारू पण पडलेले, कुठंतरी सातपूर भाग बघितलं तर आज का म्हणता हे लेकरं मर्डर करतायत. काल 2-3 दिवसापूर्वीच माझ्या डोळ्याच्या संदर्भात मी हॉस्पिटलला जात होतो. खरे डॉक्टर आहे नाशिकला, उपास होता, त्यांनी बोलवलं, जात होतो तर ते न्यायालयाच्या समोरून जावं लागतं. तिकडे जात असताना न्यायालयाच्या समोरून जात होतो. पोलिसांनी रस्ता पूर्ण अडवून टाकलेला होता. माझ्या वयाची 5-7 लेकरं हातामध्ये बेड्या आणि त्या लेकरांच्या माग 101 लेकरं, त्या लेकरांना त्या 5-7 जणांना सपोर्ट करणारी, त्यांना भाई म्हणणारी, हे 101 लेकरं. कुठं?
त्या न्यायालयात. काय राहिलं हो त्यांचं? आणि सगळे पण SC ST OBC, काय राहिलं हो त्यांचं? काहीच नाही. म्हणून आजचा धम्मदीक्षा जो 16 दिवस आहे, धम्मक्रांती दिवस आहे. हा धम्मक्रांती आपली आत्मिक क्रांती देखील झाली पाहिजे, हे फार महत्वाचं आहे. आपल्या लेकरांच्या डोक्यामध्ये बिंबवा की मला पोलीस, डॉक्टर, इंजिनियर व्हायचं नाही, मला काय व्हायचंय? आता आधुनिक काय चालू आहे? आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डिजिटल मार्केटिंग, डिजिटल मीडिया, इंटरनेट, वेब डिझायनिंग यासारख्या बाबीमध्ये आम्ही अग्रेसर व्हावं लागणार. हे फार महत्वाचं आहे. फक्त 5 वर्ष, किती? फक्त आणि फक्त 5 वर्ष. लिहून घ्या माझ्याकडून. फक्त 5 वर्षांमध्ये आज इतका बदल घडणार आहे या आधुनिक सोसायटीमध्ये की तुम्हाला कोणत्याही गोष्टीची गरज भासणार नाही. बघा 5G फोन, 3G 2G 5G. आम्ही लहान होतो, आमच्या वडिलांना फोन लावायचो, 1 रुपया टाकायचा, त्या दुकानात जायचं, 1 रुपया टाकायचा, कॉइन बॉक्स मध्ये फोन लावायचा. त्याच्यानंतर आम्ही जरा कळते शहाणे झालो, त्या टायमाला एक पट्टी भेटायची, अशी 1 रुपयाने ती घासायची सगळी, त्याच्यावरचा नंबर त्या मोबाईलमध्ये टाकायचा आणि इकडून मिस कॉल द्यायचा पप्पाला. आम्ही तिथून बघत 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 इथपर्यंत आलो. आमच्या हातामध्ये काय? 5G फोन. 5G फोन आता 6Gच्या याच्यामध्ये आहे. तो काळ ते हा काळ फक्त किती? 20-25 वर्ष. 25 वर्षाचा हा काळ कसा झपाट्याने बदलला. आणि त्याच्यातला फक्त हा 5-7 वर्षाचाच काळ बघितला की तुम्हाला 3G बी भेटलंय 5-7 वर्षांमध्ये, 4G पण भेटलं आणि 5G पण भेटलं. आता 6G कडे चालली वाटचाल. पण आपली बुद्धिमत्ता चालली का तितक्या वेगानं धावते का? अजिबात नाही. आपल्या बुद्धिमत्तेला कमजोर करून टाकणे, आणखी कमजोर करत चालणार आहे. म्हणून वेळेत सावधान व्हा. वेळेच्या गोष्टीचं महत्व समजून घ्या. आपल्या लेकरांच्या डोक्यामध्ये या गोष्टीला जाणा. या ठिकाणी जास्त न बोलता खूप वेळ झालेला दिसतोय, म्हणून सर्वांप्रती मंगलकामना, सद्भावना व्यक्त करतो आणि सर्वांना पुन्हा एकदा नवरात्रीच्या शुभेच्छा देतो. देऊ ना? सर्वांना पुन्हा एकदा अशोक विजयादशमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि धम्मदीक्षा दिनाच्या सुद्धा सर्वांना मंगलकामना. सर्व धम्माला जाणा, धम्माला अनुसरा आणि भगवान बुद्धांचा हा जो अतुल्य मार्ग आहे, या अतुल्य मार्गाला संपूर्ण साध्य करण्याचा प्रयत्न करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या बुद्ध अँड धम्मामध्ये दिलेल्या शेवटच्या 4 प्रतिज्ञा आहेत, या 4 प्रतिज्ञाचा तरी आपण अभ्यास करा. फार महत्वाचा आहे. म्हणून इथेच टाकतो. सर्वांप्रती मंगलकामना, सद्भावना व्यक्त करतो. भवतु सर्वमंगलम. भवतु सर्वमंगलम. भवतु सर्वमंगलम. इचिदं पतितं तुमं किप्पमेव सपे पुरेन्तु चित्तसङ्कल्पा छन्दोपन्नारसो यथा मणिज्योतिरसो यथा आरोग्य सम्पत्ति संपत्तिमेव च ततो निप्पान संपत्ति इमिनाते येत्या दिनांक 7 ऑक्टोबर
म्हणजेच अश्विन पौर्णिमेला आपल्या या सुगत बुद्ध विहारामध्ये वर्षावासाच्या समारोपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. तरी या वर्षावासाच्या समारोपाच्या कार्यक्रमाप्रसंगी आपण सर्वांनी उपस्थिती दर्शवावी आणि पुन्हा एकदा या सद्धम्माचा लाभ घ्यावा. कारण वेळोवेळी धम्माचे श्रवण करणे हे अत्यंत मंगलदायी सांगितलेलं आहे. म्हणून इथेच थांबून सर्वांप्रती मंगल कामना सद्भावना व्यक्त करतो. सुखी सुखी.